मागे उल्लंघन करण्यात आलेले असा आपला आरोप आहे। पत्रकार परिषद घेतलेली, काय सांगाल? मी 2015 मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये हा शांताबाई जे जगप्रसिद्ध जे गाणं आहे मराठी जो आपला कलाकार जो संजय लोंढे जे आहे यांनी जे तयार केलेलं जे गाणं होतं याचे राईट्स जे आहे की मी 2015 मध्ये घेतलेले होते सुमित म्युझिक कंपनीकडून। आणि सुमित म्युझिक कंपनीने कराराचे उल्लंघन करून वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी कराराच्या नंतर सुद्धा जे आहे की त्यांनी पूर्ण उल्लंघन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी ते गाणं टाकलेलं आहे। जसं अमेझॉन प्राईम आहे, अमेझॉन म्युझिक आहे, ऍपल म्युझिक आहे, स्पॉटीफाय आहे। ही 2015च्या नंतर त्यांना टाकण्याचा काहीच अधिकार नाही। त्याचे परमनंट परपेच्युअल IPR हे पूर्ण राईट्स कायदेशीररित्या जे आहे की त्यांनी मला दिलेलं आहे। त्यांनी ते ऍग्री सुद्धा करत आहेत की तुम्हाला दिलेलं आहे, तरी सुद्धा ते करत नव्हते। त्यांचे जे सुमित म्युझिक या नावाने जे YouTube चॅनल वगैरे आहे, कंपनी आहे, त्या कंपनीच्या विरोधात सुद्धा आम्ही गुगल, YouTube या सर्व प्लॅटफॉर्मवर तक्रार केल्यामुळे ते गाणं जे आहे की त्यांच्यावर स्ट्राईक मारून ते काढण्यात आलेलं आहे। आता हा गाणं कुठंच नाही आहे, हे गाण्याचे हक्क माझे आहेत। याच्यामध्ये सनी लिओनी, सयाजी शिंदे हे या गाण्यावर जे आहे की डान्स करताना पूर्ण महाराष्ट्राला दिसणार आहेत। आणि हा भव्य दिव्य असं गाणं जे आहे तयार केलेलं आहे। आणि हे गाणं जसे एक साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री असेल, त्यानंतर बॉलिवूडचे असेल, त्याच्यापेक्षाही जबरदस्त आणि टक्कर देणारं जे आहे की गाणं मी मराठी पूर्ण प्रेक्षकांना जे आहे लवकरच ते पाहायला भेटणार आहे। त्यांना जे आहे की माझ्या फिल्म बद्दल किंवा गाणं टाकण्याबद्दल अधिकार नाही, पण त्यांचा